नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहे झाडाच्या मागेच म्हणले सॉरी आमच्या घराच्या मागे. तर पूर्ण झाड होते. मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या बहुतेक 1 वर्ष झालं आहे त्याला दाखवून बऱ्यापैकी तुम्हाला ते दाखवलं होतं. एवढी छोटी छोटी झाडं होती खाली आणि पूर्ण पटांगणसारखं मोकळं दिसत होतं. आता ही झाडं 1 वर्षानंतर बघा किती मोठे झालेली आहेत. आणि मला एवढं त्यावेळेस आवडून सांगितलं होते कोणती कशी झाडं, पण मला इतकं आता लक्षात नाही. आणि आम्ही त्या दिवशी मागे आलो तर म्हटलं बापरे एवढे मोठी झालीत झाडं. आणि त्याला फ्रुट्स पण खूप छान छान आले आहेत, म्हणजे सीताफळ, चिकू, त्यानंतर टमॅटोचं पण आहे तिथे खूप छान छान. आणि इतके गोड लागत आहेत ना सीताफळ आणि चिकू, खूप भारी. आणि आमच्या घरच्यांना पण खूप आवडतं तिकडचे चिकू, सीताफळ वगैरे. आणि इथले शेवग्याची शेंग पण एवढी जाड असते ना, आणि खूप भाजी केली ना इतकी टेस्टी लागते ना. तर इथून जेव्हा मी जाते घरी पुण्याला, त्यावेळेस शेवग्याच्या शेंगा पण खूप घेऊन जाते. तर त्या शेवग्याच्या शेंगा तुम्ही आपण बाजारात बघितलं तर अशा एकदम बारीक असतात. तर इथल्या आमच्या घरच्या त्यांना एवढ्या जाड शेवग्याच्या शेंगा आहेत. जर इथं ते असले तर मी दाखवलंच, नाहीतर मग ज्यावेळेस पॅकिंग करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर आता आहेत शेंगा. हां, शेंगा आहेत, तुम्हाला दाखवते. ते कशाचं झाड आहे? मँगो. हां, हे मँगोचं झाड आहे. आणि भरपूर इथं मँगोचे झाडं लावलेली आहेत ना. आपलं कसं आहे, 1 लाईन पेरूची, 1 लाईन 2 लाईन आंब्याच्या, नंतर तिकडे 2 लाईन चिक्कूच्या. ही जी लाईन आहे ही पूर्ण पेरूची आहेत. ज्यात काही कलमी पण आहेत, ज्यात आणि काही हे पण आहेत, जसं यांना इथं फळं लागलेले आहेत छान असे. खूप छान पेरू पण खूप टेस्टी लागले, गोड छान, एवढे मोठे चांगले पेरू आहेत. आणि त्यात काही कलमी पेरू जे आतमधून लाईक पिंक कलरचे असतात आणि स्वीट असतात खूप. हां, ते वाले पण इथं आहेत. आता ते आल्यानंतर तुम्हाला दाखवलं. आता हे जे आले आहेत ते आता दाखवले, ते खाल्ले पण आम्ही, बऱ्यापैकी तोडले होते. आणि ही पूर्ण आंब्यांची लाईन आहे. आता बरोबर जेव्हा आंबा महोत्सव येईल त्यावेळेस इथे सगळे आंबे, हो त्या टायमाला खूप आंबे असणार. पूर्ण मागची जागा पूर्ण झाडांनी भरली. प्लस खूप सगळ्या पूर्ण घराला आम्ही नारळाचं कंपाऊंड केलंय, ज्याला काही नारळाला नारळ पण लागलेत. फक्त इथंच नाही, पुढच्या साईडनी पण पूर्ण नारळाचं कंपाऊंड केलेलं आहे. आणि बंगल्याच्या इकडे या साईडला पण पूर्ण नारळाचं कंपाऊंड आहे. तिकडची जागा आम्ही त्या साईडला जात नाही, तिकडे सगळं शेड केलेलं आहे. म्हणजे तिथं आधी काय होतं, शेळ्या होत्या, कोंबड्या होत्या. आता शेळ्या आहेत. आता शेळ्या आहेत तिथं, आणि कोंबड्या या साईडला ठेवलेले आहेत. आणि इथं जनावरं पण होते, गाई गुरं पण होती, पण ते सगळे आता मळ्यामध्ये नेलं. तिकडं आमच्या पणजी आजी सासू राहते, म्हणजे आमची समर्थाची खापरपणजी आजी. तर खापरपणजी आजीला पण आम्ही गावाला भेटायचो, तो पण ब्लॉग येईल. बस जसं सुष्मिता तुम्हाला सांगितलं की हे पूर्ण आमच्या घराला नारळाचं कंपाऊंड आहे, नारळ झाडांचं. तुम्ही म्हणशाल नारळ छोटे काय आहेत एवढे, की एवढे छोटे का लावलेत? तर हे नारळाचे भुट्टा नारळ म्हणून आहे, ज्याची हाईट म्हणजे नारळ जे लागतात ते खूप उंचीवर नसतात. बाकी जसं तुम्ही बघता की खूप उंच नारळ लागतात, तसं याची नारळाची जी हाईट आहे, नारळ जिथं लागतात ते खूप कमी हाईट असते. जवळपास जे म्हणजे माझ्यापेक्षा अजून 1.5-2 फूट उंच हाईटलाच नारळ लागतात, जे की आपण इझिली काढू शकतो सीडी वगैरे लावून, म्हणजे खूप मेहनत नाही घ्यावं लागत. त्यानंतर इकडे खूप रानदोस उगली आहे मध्ये, बघू शकतो किती छान आहे. रानदोस चांगली असते, म्हणजे त्यांनी मच्छर जास्त होत नाही. इथं हे जे कलमी पेरू आहेत त्यांना कळायला लागले की लवकरच आम्हाला अजून जास्त पेरू खायला भेटणार आहेत. काही पेरू पण लागले, जसं इथं बघू शकता, इथं पेरू लागले, ते कलमी पेरू आहेत, थोड्या दिवसातच येतील. आणि ते आमची शेवग्याची झाडं आहेत जी आम्ही आता मागे छाटली होती, कारण ती खूप मोठी झाली होती. इतके शेवग्याची शेंगा येतात ना की जसं की आम्ही एखादा शेवग्याच्या शेंगांचा बिझनेस करू शकतो, एवढं शेंगा येतात. ज्या टायमाला शेंगा एवढ्या महाग होता तेव्हा पण आम्ही असेच देत होतो सगळ्यांना की हा ठीक आहे घेऊन जाऊ, काय नाही. खूप शेवगा शेंगा होता आमच्याकडे तेव्हा. हो, अशा पडून राहतात, इतक्या शेवग्याच्या शेंगा आहेत. आणि खूप टेस्टी पण आहेत. आणि आणि शेवग्याची शेंग तुम्हाला माहिती आहे त्याच्यात सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, सगळ्यात जास्त आयर्न, कॅल्शियम, सगळ्याच गोष्टी असतात. हो. आणि त्यासोबत आमच्या मम्मीने काही टमाट्याची झाडं लावलेली आहेत, दाखवतो पुढे. आणि ती इथं आंब्याची झाडं, आणि सोबत खूप सारी रानतुळस. आमच्या मम्मीने लावलेली टमाट्याची, तिथे 1 टमाटर पिकले, 2 टमाटे पिकलेले आहेत. हां, इथे खाली तर पाहू शकता टमॅटो किती छान पिकलंय ते. म्हणजे टमॅटो पण घरचे, इथे पण भरपूर टमॅटो आता येत तिथे बघा, पाहू शकता.
मला वाटतं आणि या 2 लाईन झाल्यानंतर इथं आमचं चिकूची लाईन लागते. 2 चिकू लाईन आहेत मोठ्या मोठ्या, ज्याला बरेचसे चिकू लागलेले आहेत सध्याही. जसं की ते सगळ्यात जास्त वरती आहेत, या झाडांच्या वरती आहेत. तिथून दाखवलं. आणि यांची पण हाईट खूप कमी आहे. म्हणजे आपण जर सगळे जर झाडाचे चिकू काढायचे म्हणले तरी आपण इझिली सगळे काढू शकतो. इकडे लिंब आहेत, खूप इथं पाहू शकता. इथं लिंबाचं झाड आहे आणि ह्याची लिंब आता एवढं दिसते, ह्याच्यापेक्षाही मोठी मोठी लिंब आहेत. जवळपास संत्र्याच्या साईजचे लिंबू असतात. हा, संत्र्याच्या साईजची लिंब आहेत बघा, आणि याची किती खासियत सारे अशी लिंब. आहे की ह्या लिंबामध्ये बी एक पण नसतंय. एकही बी नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता किती सारे लिंब आहेत. म्हणजे जवळपास एक पोतं भरेल इतकं लिंब आहेत कंटिन्यू इथं झाडांना. पहिल्यांदा एवढी लिंब पाहिली. आणि या लिंबाचा कोणताही सीझन नसतो, 12ही महिने या लिंबांना लिंब येतात. घरची संत्री. आणि ह्या ठिकाणी आम्हाला खूप छान असा लाभ झालेला आहे. घरची संत्री जे की मी प्रेग्नेन्सी मध्ये खूप खाल्लीत. मला विचारायचं तुम्ही, तू काय खाल्लं तर सगळ्यात जास्त मी जे खाल्लंय ना. तुम्ही एक गोष्ट बघू शकता, हे झाड किती छोटे आहे बघा, किती छोटे आहे. आणि जरी तुम्ही खाली येऊन बघितलं ना, इथे किती सारे संत्रे आहेत. संत्री का मोसंबी काय मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण किती सारे आहेत बघा. ते पण खूप पिकलेलं आहे. आणि इकडे पपईचं झाड बघायला, पपई पण किती आलेले आहेत. किती पपई बघा, किती मोठं झाड आहे ते. आणि सीताफळाचं झाड कुठलं हे ना. आणि प्लस ते आपण आता संत्री का मोसंबी काहीतरी आहे. आणि सेम इकडे पण दुसरं झाड बघा, एक याला बघा किती छान छान मोसंबी आल्यात. मी कन्फ्यूज झालोय, संत्री कोणती मोसंबी कोणती. तेवढीच याची काळजी पण घ्यावी लागते. एवढी झाडं लावली आहेत ना, त्याची तेवढी काळजी घेतली जाते. म्हणून एवढे छान छान फ्रुट्स आणि ते घराच्या मागच्या जागेचा छान उपयोग करून घेतलेला आहे आईबाबांनी. आणि हे बघा किती किती झाडं, इथं सगळं झाडांचा झुडपा दिसत असेल पूर्ण. आणि समोर तुम्ही बघू शकता की हे सीताफळ झाड किती मोठं आहे. हे बघ किती मोठं आहे. सीताफळ झाड नाही आहे, हे हनुमान फळ आहे. आता तुम्ही म्हणशाल हनुमान फळ काय आहे, तर सीताफळाचं याचं जे सीताफळाचे स्ट्रक्चर असते ते तुम्हाला दाखवतोय का याच्यात आहे. आणि तेच हनुमान फळाचं स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. हळू. हा, अरे काय नाही, तर मग आतमध्ये जाऊन आलो बघा. हो का. हे बघ, ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे असं असतं बघा. सीताफळ स्ट्रक्चर बघाल तर मध्ये गॅप खूप असतो त्याच्यामध्ये. आणि तेच जर तुम्हाला अजून एक मजा बघायची का, आतून कसं दिसते दाखवत चला. हे बघा, हा पहिला लेअर आहे झाडाचा. ओके, ज्याच्यामध्ये खूप सारे सीताफळ लागलेले आहेत ऑलरेडी. बघू शकता तुम्ही किती सारे सीताफळ आहेत बघा इथं. आणि याच्या आतमध्ये पण अजून एक झुडूप आहे. म्हणजे याच्या आतमध्ये पण जाऊ शकतो आपण आतमध्येपर्यंत. हां, हे बघा, हे अजून आतमध्ये जिथं की अजून सीताफळ आहेत. सुष्मिता तू येऊ शकते इकडे. अरे याकडे नाही, इकडनं मोकळं आहे. आणि हा, हे बघा, तुम्हाला आत्ताच फरक दाखवतो तुम्ही सीताफळ आणि रामफळाचं, म्हणजे सीताफळ आणि हनुमान फळाचं काय फरक आहे. तर हे जे आहे हे हनुमान फळाचं स्ट्रक्चर. आणि तेच आमच्या इथं एक सीताफळ पण देखील आहे, झाड आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथं, हे बघा, हे सीताफळ स्ट्रक्चर जे की पिकलेलं आहे एक सीताफळ. म्हणजे आम्हाला 2 लाभ झालेत आज. हे बघा, हे आमचं सीताफळ आणि त्यासोबतच हे आमचं हनुमान फळ. आणि असंच आतमध्ये आल्यानंतर खूप सारे छोटे लाभ होताना दिसतील तुम्हाला. मला खूप सारे सीताफळ दिसले जाते इथले इथं, जे की आपण कलेक्ट करू शकतो जाताना. खाते पिल्लू, खायचं का पिलू? पिल्लू खायची तुला. हा, दला घे हो, घेतलं. आवडलं पिल्लूला. मम्मानी हेच खाल्लंय म्हणून पिल्लूला आवडलं. हो की नाही. दोन्ही हात द्याला, दोन्ही हातानी द्याला. झोपवाली, झोप झाली. किती छान आहे, छान आहे, है ना.